नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये दुसरा प्रकार बनवत आहोत। तो म्हणजे आज आपण बनवत आहोत गुळाची खीर, म्हणजेच उपवासाची खीर आहे ही। आणि आपण इथे गुळ वापरून केलेली आहे, पण गुळ वापरला म्हणजे इथे दुधाचा वापर केलेला नाही असं काहीच नाही आहे, कारण इथे मी दुधाचाच वापर केलेला आहे। आणि कोणती ट्रिक्स वापरून आपण ही गुळाची खीर बनवलेली आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहावी लागेल। त्याचबरोबर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की आता सणाचे दिवस आहेत आणि गोड कसं खायचं, कारण गोड खाल्ल्यानंतर कॅलरीज वाढतात। मग अशा वेळेस जर आपण गोड तर खायचं आहे, पण थोडंसं कमी प्रमाणात कॅलरीज वाढवण्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे। आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे। नवरात्रीचे दिवस आहेत, त्यामुळे शक्यतो बऱ्याच ठिकाणी उपवासाचे पदार्थ जास्त केले जातात, त्यासाठीच आजची ही नवरात्र स्पेशल उपवासाची रेसिपी आहे। आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून ड्रायफ्रूट्स घालून घेतले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। इथे मी काजू आणि बदाम घालून घेतलेले आहेत। थोडेसे हे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। यातील जो कच्चापणा असतात तो निघून जाण्यासाठी आपल्याला इथे हे फ्राय करून घ्यायचे आहे। थोडेसे मी याच्यामध्ये चारोळी देखील घातलेली आहे, कारण खिरीमध्ये चारोळी खूप छान दिसते। आता ब्राऊन कलर आलेला आहे। थोडेसे आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ते काढून घेऊया, कारण आपल्याला गार्निशिंग करता सुद्धा ठेवायचे आहेत, म्हणून मी थोडे काढून घेते आहे। आणि त्याचमध्ये आपण उपवासाची खीर बनवत असल्यामुळे इथे मी स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळीची खीर बनवते। आणि रताळी धुवून स्वच्छ त्याच्यावरच्या साली काढून मी किसून घेतलेली आहे। हा 1 कप किस आहे। तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहालच, ज्यावेळी पूर्णपणे हा भाजला जाईल त्यावेळी त्याचा कलर पहा, थोडासा येलोइश असा कलर होतो, म्हणजे हे तुपामध्ये छानरित्या भाजले जातं आहे असं समजायचं। आणि जसं भाजलं जाईल तसं ते, आणि म्हणजे जर तुम्ही जास्त वेळ भाजलं तर हे पटकन शिजायला सुद्धा मदत होते। त्यामुळे जितका वेळ तुमचा भाजला जाईल तितकं ते खूप छान आहे। आणि गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे। इथे जाडसर थोडीशी रताळी किसल्यामुळे जर आपल्याला इथे वेळ लागणार आहे। जर तुम्ही पातळ किसणीवर किसून घेतला तर किस पटकन भाजला जातो, पण थोडासा मला इथे खिरीमध्ये जाडसर हवा होता, म्हणून मी इथे जाडसर किसणीवर किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी बाजूला दूध गरम करण्यास ठेवलेले आहे। आणि आता पहा, किसचा कलर चेंज झालेला आहे, म्हणून आता आपण याच्यामध्ये जे गरम दूध आहे ते ओतून घेऊया। आणि असंच आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिट मध्यम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, कारण रताळी ही पूर्णपणे दुधामध्ये छान शिजली गेली पाहिजे। ज्यावेळी शिजली जाईल त्यावेळी तुम्ही पहा याची कन्सिस्टन्सी कशी आहे, कारण आत्ता थोडंसं तुम्हाला पातळसर वाटेल, पण ज्यावेळी हे पूर्णपणे शिजलं जाईल त्यावेळी अगदी एकजीव असं हे एकसंध अशी ही खीर तयार झालेली असेल। आता आपण याच्यावर गॅसची आच मंद ठेवून याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे रताळी पूर्णपणे शिजली जाईल। याच्यावरती गॅसची आच एकदम मंद ठेवूनच झाकण ठेवा। जर तुम्ही मिडलवर गॅस ठेवला तर दूध असल्यामुळे आणि झाकण ठेवल्यामुळे खीर ओतू जाऊ शकते, त्यामुळे झाकण ठेवत असताना गॅसची आच एकदम मंद आहे याची खात्री करून घ्या। तू काय म्हणतोस, तुला कळते का? पहा, जसं रताळी शिजत येईल तसं या खिरीला अगदी घट्टसरपणा जाणवेल।
आता रताळी थोडीफार शिजलेली आहे. यामध्ये मी 2 टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे. इथे मी साबुदाणा मला आवडतो म्हणून घातला आहे. जर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा काही हरकत नाही. अजून थोडा वेळ आपण असंच झाकण ठेवून ही खीर शिजवून घेऊया. हे शिजते आहेच आहे. तोपर्यंत जर माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज नेहमीच घेऊन येत असते. आणि आता तर फेस्टिवल सीझन असल्यामुळे तुम्हाला हर प्रकार या चॅनेलवर पाहायला मिळेल. तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा तुम्ही प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपी तुम्ही पटकन पाहाल. तुम्ही पाहू शकताय आपली ही रताळ्याची जी खीर आहे ती जवळपास आता शिजत आलेली आहे. एकदम घट्टसर अशी ही खीर तयार झालेली आहे. आता आपण काय करायचं आहे, रताळी पूर्ण शिजलेली आहे ती आपण थोडीशी काढून ठेवूया बाजूला थंड होण्यासाठी. आणि इथे एक मी दुसरे भांडे घेतलेले आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला अर्धा कप गूळ घ्यायचा आहे आणि 1/4 कप याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला खिरीमध्ये मिक्स करायचं असल्यामुळे सुरुवातीला आपण हे जे गूळ वगैरे आहे आणि पाणी आहे ते पूर्णपणे गूळ मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची एक उकळी आपण काढून घ्यायची आहे. पूर्ण गूळ वितळलेला आहे याची खात्री करून घ्यायचं आहे. पहा, आपलं हे गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे थोडा वेळ फक्त 5 मिनिट फक्त हे थंड करून घेऊयात. गरम असतानाच आपल्याला या खिरीमध्ये मिक्स करता येणार नाही, कारण गरम असतानाच जर टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते. म्हणून थोडा वेळ आपण हे थंड करून घेऊया. आणि त्याचबरोबर थोडीशी खीर देखील थंड करून घ्यायची आहे. थंड म्हणजे जास्तच प्रमाणात थंड नाही करायचं आहे, कोमट असं असलं पाहिजे, म्हणजे वॉर्म म्हणतात ना त्या पद्धतीनं खीरसुद्धा आणि ही जी चाशणी आपण गुळाची बनवलेली आहे तीसुद्धा दोन्ही थोडीशी कोमट असली पाहिजे. आता आपण काय करूया, आता इथे आपली खीर थोडी म्हणजे थंड झालेली आहे थोड्याफार प्रमाणात. याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स काढून ठेवलेले होते ते घालून घेऊया. त्याचबरोबर आपण जे गूळ वितळवून घेतलेलं होतं म्हणजे पाणी करून घेतलेलं आहे गुळाचं ते आपण याच्यामध्ये गाळून घालूया, कारण शक्यतो गूळ गाळूनच घेतलेला बरा, कारण गुळामध्ये थोडंसं बारीक रेतीचे खडे वगैरे असू शकतात, ते कचरा असू शकतो, म्हणून मी इथे गाळून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण 1 टीस्पून वेलची पावडर घालून घेतलेली आहे. ही जवळपास खीर 4 लोकांसाठी तयार झालेली आहे. पूर्णपणे आता मी हे मिश्रण गुळाचे याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. 1 कप आपण रताळ्याचा किस घेतला होता, त्यामुळे इथे आपण अर्धा कप गुळाचा वापर केलेला आहे. आणि गुळाचा जो आपण चाशणी म्हणजे एक प्रकारे गूळ वितळून घेतला आहे त्याच्यामध्ये मी 1/4 कप फक्त पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे परत गरम करायची गरज नाही आहे, कारण खीर आपली कोमटच आहे. राहिलेले आपण याच्यावरती जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊया. ही आपली खीर खाण्यासाठी आता तयार आहे. आता आपण ही सर्व करण्यासाठी घेऊया. याच्या आधीसुद्धा मी नवरात्री स्पेशल रेसिपी उपवासाचीच अपलोड केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही पहा, मी त्याची लिंक शेअर करते आहे. खिरीची कन्सिस्टन्सी पहा, खूपच छान खीर लागते. तुम्हीसुद्धा करून पहा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका. तसेच रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की खीर अजून थोडीशी गरम हवी होती तर तुम्ही उकळवून न काढता फक्त गॅसवर ठेवून गरम करू शकता. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.